हरे कृष्ण सर्वांना. काही गोष्टी कितीही ब्रँडेड आल्या तरीसुद्धा आपल्याला जुन्याच आवडतात नाही का. आता कोणती ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी इथं बघा सकाळी मुलांना टिफिनसाठी मस्त असे पराठे बनवले होते. खरंच खूप टेस्टी झालेले. पिठामध्ये मी थोडीशी कलोंजी आणि कसुरी मेथी वापरली होती आणि सारण बनवताना एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा, म्हणजे मग पराठे फुटत नाहीत. आणि पहिल्यांदा थोडे पराठे बनवले, मुलांना नाश्ता खायला दिला, त्यांचा टिफिन भरला, त्यांना शाळेत पाठवलं आणि परत 4 पराठे बनवले माझ्यासाठी आणि 2 माझ्या मैत्रिणीसाठी. ती सध्या प्रेग्नंट आहे, मग तिला आवळ्याचं लोणचं आणि पराठे देऊन आले. फौजी कॅम्पमध्ये आमच्या घरचे कोणी नसतात सोबत, त्यामुळे आम्हीच एकमेकांची फॅमिली बनतो. त्यानंतर बघा मीसुद्धा नाश्ता केला मस्त अशी भक्तिगीतं ऐकत आणि मग घरातली सगळी कामं आवरली. त्यानंतर मग मार्केटला गेले होते ताईंच्यासोबत. आम्हाला एक गिफ्ट घ्यायचं होतं, कारण आम्हाला उद्या बड्डेला जायचं आहे त्यामुळे. तर सुंदर असा फ्रॉक घेतला आहे मी. त्यानंतर हळदी कुंकवाचं वाण घ्यायला आम्ही भांड्याच्या दुकानात गेलो. तर ह्या अशा प्लेटा घेतल्या आम्ही दोघींनी पण आणि मग घरी आले. तर हा पिवळ्या रंगाचा मी फ्रॉक घेतला आहे, कारण ज्यांच्या म्हणजे मुलीचा बड्डे आहे त्यांच्या घरी आता लग्न आहे आणि ते सुट्टीला जाणार आहेत, म्हटलं लग्नात घालेल. आणि बघा मार्केटमधून जवळजवळ 6 किलोमीटर आम्ही चालत आलो आहे, कारण कॅम्पचा एरिया खूप मोठा असतो मार्केटच्या आत. तर इथं आल्या आल्यात पार्लेजी बिस्किट आणि चहा घेतला आणि हीच ती जुनी गोष्ट आहे जी आवडते.